हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर, जो तुम्हाला टीच करतो ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजी. या ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजीच्या आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे व्हॉट आर दी फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग प्रेग्नन्सी. या आधीचे जे दोन व्हिडिओ आहेत त्या दोन व्हिडिओमध्ये आपण दोन पार्ट डिस्कस केलेले आहे आणि आजच्या पार्टमध्ये आपण डिस्कस करणार आहे व्हॉट इज द मेटाबॉलिक चेंजेस ड्युरिंग द प्रेग्नन्सी आणि यासोबतच जे काही सिस्टेमिक ऑदर चेंजेस असणार आहे हे चेंजेस आपण डिस्कस करणार आहे. नॉर्मली जर आपण बघितलं जो काही प्रेग्नन्सीचा टाइम पिरियड असणार आहे हा काय असणार आहे, ॲनाबोलिक टाइम पिरियड असणार आहे. ॲनाबोलिझम त्याच्यामध्ये काय होणार आहे, ॲनाबोलिझम. आता ॲनाबोलिझम काय असतं, ॲनाबोलिझम इट मीन्स देयर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गन्स ऑर देयर इज टिश्यू. जे काही टिश्यू आहे त्या टिश्यूचं फॉर्मेशन करणं किंवा न्यू ऑर्गनचं फॉर्मेशन करणं. आणि जे काही प्रेग्नन्सी आहे या प्रेग्नन्सीच्या केसमध्ये काय फॉर्म होतोय, जो काही नवीन बेबी आहे, न्यू ऑफस्प्रिंग आहे, याचं फॉर्मेशन होणार आहे. ड्यू टू दॅट हे काय असणार आहे, ॲनाबोलिझम असणार आहे. आणि याच ॲनाबोलिझमवरून जे काही मेटाबॉलिझम असणार आहे, या मेटाबॉलिझम मध्ये काय होतं, जे काही प्रेग्नन्सीची स्टेट आहे या प्रेग्नन्सीच्या स्टेटमध्ये अबाउट 30% काय होणार आहे, मेटाबॉलिझम इन्क्रीज होणार आहे. आता हे जे इन्क्रीज असणार आहे 30% मेटाबॉलिझम हे कशामुळे असणार आहे, कारण जो काही न्यूबॉर्न फॉर्म होतोय किंवा जो काही बेबी फॉर्मेशन असणार आहे या बेबी फॉर्मेशन मध्ये जे काही आपले मेटाबॉलिक सबस्टन्सेस आहे, जे काही सबस्टन्सेस मदर काय करते, यूज करते फॉर देयर इज अ फ्युएल पर्पज. आणि जे काही न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहे त्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज काय होतात, कम्प्लिटली ट्रान्सफर होतात कोणाला, तर जो काही फिटल आहे, जो फिटस आहे, डेव्हलपिंग फिटस मध्ये काय होणार, ते ट्रान्सफर होणार आहे. आणि त्या फिटसमध्ये ट्रान्सपोर्टेशन कशासाठी होणार आहे, जे काही फिटसचे ऑर्गन डेव्हलप होणार आहे, जे काही फिटसचं फॉर्मेशन होणार आहे त्या फिटसच्या फॉर्मेशनसाठी. जर आपण बघितलं मेटाबॉलिझम मध्ये, तर मेटाबॉलिझम आपल्याला कशाच बघायचं आहे, इथे बघणार आहे आपण प्रोटीनचं मेटाबॉलिझम. त्याच्यासोबत जे काही कार्ब मॉलिक्यूल आहेत या कार्ब, देन जे काही लिपिड आणि जे काही फॅट्स आहेत त्याचं याच्यासोबतच बघणार आहे आयनचं मेटाबॉलिझम. जे काही आयन आहे या आयनची नीड काय होते, ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी इन्क्रीज झालेली असणार आहे. आणि ती का इन्क्रीज होणार आहे ते आपण इथे बघणार आहे. याच्यासोबतच जे काही कॅल्शियम आहे या कॅल्शियमचं काय बघणार आहे आपण, मेटाबॉलिझम बघणार आहे. आणि त्याची जी काही नीड इन्क्रीज होते ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी ती कशी नीड इन्क्रीज होणार हे बघणार आहे. जर आपण प्रोटीनचा विचार केला तर प्रोटीन काय एक बॉडी बिल्डिंग मटेरियल आहे आणि त्या बॉडी बिल्डिंग मटेरियलमुळे काय होतं, जे काही बॉडीचं फॉर्मेशन आहे किंवा ऑर्गॅनोजेनेसिस आहे ते काय होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. जर आपण विचार केला तर या ठिकाणी ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी काय होणार आहे, हे जे काही प्रोटीनचं मेटाबॉलिझम या मेटाबॉलिझम मध्ये काय होतं, जे काही अमायनो ऍसिड ब्रेकडाऊन होतात हे अमायनो ऍसिड ब्रेकडाऊन काय केलं जातं, सप्रेशन केलं जातं. म्हणजे काय, अमायनो ऍसिड जे असणार आहे या अमायनो ऍसिडचं कंप्लीट जे काही ब्रेकडाऊन आहे किंवा जे काही मेटाबॉलिझम आहे हे काय करायचं, सप्रेस करायचं. हे सप्रेशन कशासाठी होणार आहे, कारण जे काही रिमेनिंग अमायनो ऍसिड असणार आहे हे रिमेनिंग अमायनो ऍसिड पुढे ट्रान्सफर करायचे टू दी फिटस. जो काही इंट्रायुटेराइन फिटस आहे या इंट्रायुटेराइन फिटसला काय केलं जाणार आहे, ट्रान्सफर केलं जाणार आहे. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन जे काही असणार आहे ते ट्रान्सपोर्टेशन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ट्रान्सपोर्टेशन ऑफ अमायनो ऍसिड काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कोणाला इन्क्रीज होणार आहे, टू देयर इज अ फिटस. आणि हे फिटस थ्रू कशा थ्रू जाणार आहे, जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटा थ्रू काय होणार आहे, ते कम्प्लिटली पास होणार आहे. जर आपण विचार केला तर हे जे काही अमायनो ऍसिड्स आहे या अमायनो ऍसिडचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर काय होणार आहे, जो काही युरिया आहे हा युरिया काय होतो, बाय प्रोडक्ट म्हणून फॉर्म होतो. आता जर आपण विचार केला, जर या ठिकाणी सप्रेशन ऑफ अमायनो ऍसिडच केलेले आहे, म्हणजे जे काही मेटाबॉलिझम होणार आहे अमायनो ऍसिडचं हे जर सप्रेशन केले तर या सप्रेशनमुळे काय होणार, जो काही युरिया आहे हा युरिया फॉर्मेशन काय होणार आहे, ते सुद्धा सप्रेस होणार आहे. आणि जर युरिया फॉर्मेशन सेपरेशन होत असेल तर त्या कंडिशन मध्ये जो काही सिरम युरिया लेवल असणार आहे मदरच्या ब्लड मध्ये ही काय असणार आहे, लेस असणार आहे. म्हणजे सिरम युरिया लेवल काय असते मदरच्या बॉडीमध्ये, लेस असते ॲज कम्पेअर टू देयर इज अ नॉन प्रेग्नंट जे काही वुमन्स आहे या नॉन प्रेग्नंट वुमन्स सोबत जर आपण कम्पेअर केलं तर त्या कंडिशनमध्ये जे काही सिरम युरियाची लेवल असणार आहे ही काय असणार आहे, कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू देयर इज अ प्रेग्नंट वुमनच्या कंपॅरिझनमध्ये. याच्यासोबतच जर आपण विचार केला तर हे अमायनो ऍसिडचं काय होणार आहे, ट्रान्सपोर्टेशन होणार आहे फॉर देयर इज अ जो काही फिटस आहे डेव्हलपिंग त्या फिटसच्या फॉर्मेशनसाठी. देन जर आपण विचार केला तर हे जे काही अमायनो ऍसिड आहे या अमायनो ऍसिडचं ट्रान्सपोर्टेशन फिटसकडेच नव्हतं, अजून कोणाकडे होणार आहे, तर ट्रान्सपोर्टेशन होणार आहे टू देयर इज अ जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाच्या फॉर्मेशनसाठी. म्हणजे जो काही प्लासेंटा आहे हा प्लासेंटा किती प्रोटीन किंवा अमायनो ऍसिड कॅप्चर करतो, अबाउट देयर इज अ 500 ग्रॅम्स. 500 ग्रॅम काय करणार आहे, स्टोअर करणार आहे टोटल अमायनो ऍसिड्स टोटल प्रोटीन्सला. जर आपण बघितलं तर या 500 ग्रॅम्समध्ये काय आहे, म्हणजे अजून काय 500 ग्रॅम काय केलं जातं, स्टोअर केलं जातं, डिस्ट्रीब्युशन केलं जातं. तर डिस्ट्रीब्युशन कोणासोबत होणार आहे, जे काही मदरचं मॅटर्नल ब्लड आहे त्या मॅटर्नल ब्लड सोबत. आता मॅटर्नल ब्लडमध्ये का बरं, कारण जे काही मॅटर्नल ब्लड आहे या मॅटर्नल ब्लडची जी काही कपॅसिटी असणार, जी काही व्हॉल्यूम असणार ते काय झालेले, इन्क्रीज झालेले आहे. आणि त्याच कारणामुळे काय होणार आहे, जे काही अमायनो ऍसिड्स आहे अल्ब्युमिन आणि ग्लोब्युलिन हे काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातात मदरच्या ब्लडमध्ये किंवा मदरचा जो काही प्लाझ्मा असेल त्याच्यामध्ये. त्याच्यासोबतच जो काही मदरचा युटरस आहे
आता युटरसमध्ये काय होणार, कारण जो काही डेव्हलपिंग फिटस आहे हा डेव्हलपिंग फिटस काय होतोय युटरसच्या आतमध्ये काय होणार, त्याचं फॉर्मेशन होणार आहे आणि फॉर दॅट तो युटरस काय होतं, युटरसची जी काही साईज आहे ही साईज पण काय होते इन्क्रीज होते आणि ती साईज इन्क्रीज होण्यासाठी टिश्यू फॉर्मेशनसाठी काय केलं जाणार आहे, युटरसमध्ये पण काय केलं जाणार आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जाणार आहे. याच्यासोबतच जे काही मॅमरी ग्लँड्स आहेत म्हणजे जे काही ब्रिस्ट आहे मदरची, या ब्रिस्टमध्ये पण काय होणार आहे, हे जे प्रोटीन आहे या प्रोटीनचं काय होणार आहे डिस्ट्रीब्युशन होणार आहे, कारण जे काही ब्रिस्ट आहे त्या ब्रिस्ट काय करतायत प्रिपेअर होत आहे फॉर देअर लॅक्टेशन पर्पज आणि त्याची काय होते ग्रोथ होते आणि याच कारणामुळे काय होणार, जे काही डिस्ट्रीब्युशन ऑफ द प्रोटीन मॉलिक्युल्स आहे हे प्रोटीन मॉलिक्युलचं डिस्ट्रीब्युशन कोणाला होणार आहे, ब्रिस्टला पण होणार आहे आणि जेणेकरून काय होणार, जी काही ब्रिस्टची साईज असणार आहे ही साईज काय होते इन्क्रीज होते. हे झालं मेटाबॉलिझम ऑफ दी प्रोटीन. जर आपण कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम बघितलं तर या कंडिशनमध्ये काय का जे काही ग्लुकोज मॉलिक्युल आहे हा ग्लुकोज मॉलिक्युल मदरच्या ब्लडमध्ये काय असतो एकदम इक्वल असतो, स्टेबल असतो. बट यामध्ये काय होणार आहे, जे काही ट्रान्सपोर्टेशन असणार आहे ग्लुकोजचं, हे ट्रान्सपोर्टेशन काय होतं, जो काही बेबी आहे जो काही फिटस आहे या फिटसकडे काय असणार आहे रॅपिडली असणार आहे, म्हणजे ग्लुकोज ट्रान्सपोर्टेशन काय असणार आहे हाय असणार आहे. ग्लुकोज ट्रान्सपोर्टेशन काय असणार आहे हाय असणार आहे टू दी फिटस. जे काही फिटस आहे या फिटसकडे काय असणार आहे ते ट्रान्सपोर्टेशन हाय असणार आहे. कशा थ्रू होणार आहे, फ्रॉम देअर इज अ प्लासेंटा. जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटा थ्रू काय होणार आहे ते फॉर्म होणार आहे. आता या कंडिशनमध्ये काय होतं, जो काही इन्सुलिन आहे या इन्सुलिन काय करतो, जे काही ग्लुकोज मॉलिक्युल आहे ग्लुकोज मॉलिक्युल मदरच्या ब्लडमध्ये जे काही असणार आहे त्यांना काय करतो प्रॉपरली एका स्टेबल कंडिशनमध्ये किंवा जे काही स्टेबल त्याचं काही नॉर्मल रेंज आहे या नॉर्मल रेंजमध्ये काय करतो ठेवण्याचं काम करणार आहे. आता जर आपण विचार केला जो काही ग्लुकोज मॉलिक्युल आहे हा ग्लुकोज मॉलिक्युलचं ट्रान्सपोर्टेशन होणार आहे कोणाकडे, फिटसकडे. पण हे ट्रान्सपोर्टेशन होत असताना जो काही ग्लुकोज मॉलिक्युल आहे हा ग्लुकोज मॉलिक्युल मदरच्या ब्लडमध्ये काय होणार आहे कमी होणार आहे. जर आपण सिम्पली बघितलं तर हा जो काही ग्लुकोजचा मेटाबॉलिझम असणार आहे किंवा कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम असणार आहे यासाठी सगळ्यात मेन रिस्पॉन्सिबल जो काही हार्मोन असणार आहे तो असणार आहे इन्सुलिन. म्हणजे हा जो काही इन्सुलिन मॉलिक्युल आहे हा इन्सुलिन मॉलिक्युल काय करणार आहे टोटल ग्लुकोजला कंट्रोल करणार आहे आणि हा इन्सुलिन मॉलिक्युल कुठून सिक्रेट होतो, फ्रॉम देअर इज अ पॅनक्रिया. जे काही पॅनक्रियाला जर आपण बघितलं तर पॅनक्रियाचं काय होतं ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सीच्या टाइममध्ये जे काही पॅनक्रियाच्या सेल्स असतात याच्यामध्ये जो इन्सुलिन सिक्रेट केलेला होणारे सेल्स त्याला आपण म्हणतो बीटा सेल्स. ज्या काही बीटा सेल्स असणार आहे, बीटा सेल्स कशाचा आयलेट्स ऑफ लंगर हँड ऑफ द पॅनक्रिया. जो काही पॅनक्रिया आहे या पॅनक्रियामध्ये हायपरट्रॉफी आणि ते हायपरप्लासिया होणार आहे. म्हणजे जे काही पॅनक्रियाची साईज आहे ही साईज काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. त्याच्यासोबतच जो काही टोटल नंबर ऑफ द सेल्स असणार आहे आपण काय होतात ते इन्क्रीज होतात. आता जर टोटल नंबर ऑफ सेल इन्क्रीज होत असेल त्याचं सिम्पल मिनिंग काय होतो का जो काही इन्सुलिन असणार आहे हा इन्सुलिनचं फॉर्मेशन काय असणार आहे एकदम फास्ट असणार आहे किंवा रॅपिड असणार आहे. एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ द इन्सुलिन काय केलं जाणार आहे सिक्रेट केलं जाणार आहे इनसाइड दी मदर्स बॉडी. जे काही मदरची बॉडी ह्या मदरची बॉडी म्हणजे जे काही इन्सुलिन सिक्रेशन असेल हे काय असेल हाय असणार आहे. इन्सुलिन सिक्रेशन हाय असेल. आता जर इन्सुलिन सिक्रेशन हाय होतंय तर याचं सिंपल मिनिंग काय का हे सिक्रेशन कुठे जाणार आहे इनसाइड दी ब्लड. जर ब्लड मध्ये जात असेल तर याचं मिनिंग काय होतं का जो काही सिरम मधले जे काही इन्सुलिन आहे सिरम इन्सुलिन लेवल किंवा जे काही प्लाझ्मा इन्सुलिन लेवल आहे ती पण काय होणार आहे हाय होणार आहे. आता इथे इन्सुलिन लेवल हाय होते पण याच्यामध्ये जर इन्सुलिन लेवल हाय होत असेल तर ते मदर काय झालं पाहिजे हायपोग्लायसेमियामध्ये जायला पाहिजे. पण मदर इथे हायपोग्लायसेमियामध्ये जात नाही. का बरं, कारण जे काही इन्सुलिनचे रिसेप्टर्स आहे या इन्सुलिन रिसेप्टरचं काय झालेलं असणार आहे सप्रेशन. म्हणजे इन्सुलिन रिसेप्टरचं सप्रेशन होतं का, तर मग जे काही इन्सुलिन रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी असते या सेन्सिटिव्हिटीचं काय होणार आहे सप्रेशन होणार आहे. आणि जी काही सेन्सिटिव्हिटी जर नसेल तर त्या कंडिशनमध्ये मोर अमाऊंट ऑफ द इन्सुलिन जरी सिक्रेट केलं तर त्या कंडिशनमध्ये जे काही ग्लुकोजची लेवल आहे ती ब्लडमध्ये काय असणार थोडीशी हाय असणार आहे. आता याचा सिंपल मिनिंग आहे की जो काही ग्लुकोज आहे हा ग्लुकोज काय होतं मदरच्या बॉडीमध्ये इन्क्रीज होते आणि जर मदरच्या बॉडीमध्ये हा ग्लुकोज इन्क्रीज होत असेल तर त्या कंडिशनमध्ये हे ग्लुकोज काय केलं जातं ट्रान्सपोर्ट केलं जातं. ट्रान्सपोर्टेशन होतं या ग्लुकोजचं कुठे, तर जो काही फिटस असणार आहे या फिटसकडे. फिटसच्या बॉडीमध्ये काय होणार ते ट्रान्सपोर्ट होणार आहे आणि या कंडिशनमुळे काय होणार आहे जे काही ग्लुकोजची लेवल असणार आहे मदरच्या बॉडीमध्ये ती काय होते एका ऑप्टिमम लेवल एका नॉर्मल रेंजला असते. जर आपण काही कंडिशनमध्ये बघितलं तर काही मदर्समध्ये काय होतं हे जे काही ग्लुकोज मॉलिक्युल आहे हे ग्लुकोज मॉलिक्युलचं फ्लक्च्युएशन आपल्याला दिसतं. म्हणजे जे काही मदरची जर आपण ओरल ग्लायसेमिक ग्लुकोजची टेस्ट जर केली तर त्या कंडिशनमध्ये हे जे काय असणार आहे त्याचे फ्लक्च्युएशन्स आपल्याला दिसू शकतात आणि या फ्लक्च्युएशनमुळे काय होऊ शकतं की मदरची ॲप्रोप्रिएट आपल्याला जी काही ग्लुकोज टेस्ट आहे ही ग्लुकोज टेस्ट आपल्याला दिसणार नाही. आणि 50% नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये काय होणार आहे ही जी काही ग्लुकोजची रेंज आहे किंवा जी काही OGGT टेस्ट असते
ओरल ग्लायसेमिक ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ही जी काही टेस्ट असणार आहे, या टेस्टमध्ये 50% ज्या काही मदर्स आहे, या 50% मदर्समध्ये ही जी काही GGT जी काही टेस्ट आहे, या टेस्टमध्ये काय होतं, अल्टरेशन्स आपल्याला दिसतात. आणि ड्यू टू दॅट अल्टरेशन, ह्या अल्टरेशनमुळे काय होणार आहे, जी काही टेस्ट आहे ही प्रॉपरली आपल्याला समजणार नाहीये, जी काही ग्लुकोजची लेवल आहे ती मदरच्या बॉडीमध्ये आपल्याला प्रॉपरली दिसून येणार नाहीये. जर आपण इथं बघितलं तर हा जो काही इन्सुलिन सिक्रेशन्स आहे, हे इन्सुलिन सिक्रेशन ड्यू टू द जे काही बीटा सेल्स आहे, या बीटा सेल्सचं प्रॉलिफरेशन झाल्यामुळे आपल्याला दिसतच आहे. पण याच्यासोबतच काय असणार आहे, जे काही असे सबस्टन्स असणार आहे, ज्या सबस्टन्समुळे काय होतं, इन्सुलिनचे सिक्रेशन जास्त होणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे का कॉन्ट्रा इन्सुलिन फॅक्टर. म्हणजे जे असे फॅक्टर का ज्या फॅक्टरमुळे काय होतं, जे काही इन्सुलिनचं सिक्रेशन आहे, हे इन्सुलिनचं सिक्रेशन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्या फॅक्टरला आपण म्हणतो कॉन्ट्रा इन्सुलिन फॅक्टर, जे काय करणार आहे, त्या इन्सुलिनला सप्रेस करण्याचं काम करणार आहे. ड्यू टू दॅट काय होणार आहे, एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ द इन्सुलिन होणार आहे. आता त्याच्यामध्ये असे कोणते फॅक्टर्स असतात, त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे जो काही आपला इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन मेन हार्मोन आहे, तो मेन हार्मोन प्रेझेंट असणार आहे, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. देन नेक्स्ट असणार आहे ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजन. ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजन हा जो काही हार्मोन आहे, हा काय केला जातो, प्लासेंटा सिक्रेट करतो. आणि ड्यू टू दॅट या हार्मोन्समुळे काय होणार आहे, जो काही आपल्या बॉडीमधला ग्रोथ हार्मोन आहे, या ग्रोथ हार्मोन सोबत तो काय असणार आहे, सिमिलर असणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे, जे काही फिटस आहे, ह्या फिटसची काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. आणि जे काही ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, हे ग्लुकोज मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन करायचं विथ द प्रेझेन्स ऑफ जो काही इन्सुलिन सिक्रेशन आहे, हे हाय इन्सुलिन सिक्रेशनमध्ये, हाय इन्सुलिन लेवलमध्ये काय होणार आहे, इझिली ट्रान्सपोर्टेशन होणार आहे ग्लुकोजचं इनटू द फिटस बॉडी. यासाठी काय करणार आहे, ह्युमन प्लासेंटा काय करणार आहे, ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजन नावाचा हार्मोन काय करते, सिक्रेट करते. आणि ड्यू टू दॅट ते ट्रान्सपोर्टेशन काय होणार आहे, इझिली कंप्लीट होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे कॉर्टिसोल अँड प्रोलॅक्टिन. कॉर्टिसोल अँड प्रोलॅक्टिन जे काही कॉर्टिसोल हार्मोन आहे, हा हार्मोन पण काय केला जातो, सिक्रेट केला जातो. आणि जो काही प्रोलॅक्टिन आहे बाय द पिट्युटरी ग्लॅंड, ही काय करणार आहे, सिक्रेट करणार आहे. आणि ड्यू टू दॅट जे काही ग्लुकोज आहे, हे ग्लुकोजचं काय होणार आहे, ट्रान्सपोर्टेशन होणार आहे वाया देर इज अ इन्सुलिन, हाय इन्सुलिन सिक्रेशन्समुळे. जर आपण बघितलं तर इथे हाय इन्सुलिन सिक्रेशन आहे, मदरची ग्लुकोज लेवल मेंटेन आहे, यासोबतच जो काही फिटस आहे, या फिटसच्या बॉडीमध्ये काय होतं, ते ट्रान्सपोर्टेशन होते. पण एवढं सगळं होत असतं, जर मदर कधी फास्टिंग कंडिशनमध्ये असेल, तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जे काही ग्लुकोज मॉलिक्युल, हे ग्लुकोज मॉलिक्युलचा यूज तर होतोय मदरच्या बॉडीमध्ये पण, आणि जो काही फिटसच्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टेशन होते. बट जर मदर फास्टिंग कंडिशनमध्ये असेल आणि मदरच्या बॉडीमध्ये जो काही ग्लुकोज लेवल आहे, हा काय होणार, त्या ठिकाणी कमी होणार आहे. म्हणजेच काय का हायपोग्लायसेमियामध्ये जाणार आहे. देन जो काही इन्सुलिन आहे, हा इन्सुलिन सिक्रेशन म्हणून काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जे काही लिपिड मॉलिक्युल्स आहे, या लिपिड मॉलिक्यूलचं काय होतं, ब्रेकडाऊन होतं. आणि त्या कंडिशनमध्ये काय होतं, जे काही फ्युएल आहे म्हणून हे काय केलं जातं, यूज केलं जातं लिपिड मॉलिक्यूल्सला. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, जे काही लायपोलायसिस आहे, हे लायपोलायसिस इथे होणार आहे. ज्या वेळेला इन्सुलिन सिक्रेशन काय असणार आहे, हाय अमाऊंटमध्ये असणार आहे, त्या ठिकाणी काय होणार आहे, जे काही एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ द ग्लुकोज आहे, आता इन्सुलिन सिक्रेशन हाय आहे, त्याच्यामध्ये ग्लुकोज नॉर्मल लेवलला आहे मदरच्या बॉडीमध्ये, आणि त्याचसोबत काय ट्रान्सपोर्टेशन जे काही आहे, ते ट्रान्सपोर्टेशन प्रॉपरली होते. पण या ठिकाणी जर ग्लुकोजची अमाऊंट जर एक्स्ट्रा असेल ब्लड मध्ये, त्या कंडिशनला काय होणार आहे, जे काही एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ ग्लुकोज आहे, हे एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ ग्लुकोज काय केलं जातं, स्टोअर केलं जातं इन अ मदर्स बॉडी, ज्या लिपिडच्या फॉर्ममध्ये. म्हणजेच त्याला आपण म्हणतो जे काही लिपिड जेनेसिस असणार आहे, लायपोजेनेसिस असणार आहे, हे लायपोजेनेसिस मध्ये काय होणार, ते स्टोअर होणार आहे. आणि तेच नंतर लिपिड काय केलं जाणार आहे, फास्टिंग कंडिशनमध्ये यूज केलं जाणार आहे बाय ग्लायकोनिओजेनेसिस आणि लायपोलायसिस प्रोसेसने. देन जर आपण बघितलं तर जो काही ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, हा ग्लुकोज मॉलिक्यूल काय होतो, ब्लडमध्ये एक्स्ट्रा आहे. पण ज्या वेळेला GFR आपण जर बघितला, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, तर ह्या काही ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेटमध्ये हा जो काही ग्लुकोज मॉलिक्यूल हा काय होतो, फिल्टर होतो. म्हणजे जो काही फिल्ट्रेशन असणार आहे, त्या नेफ्रॉन्समध्ये काय होणार आहे, जो काही बाउमन्स कॅप्सूल आहे, आज काय असणार आहे, हा बाउमन्स कॅप्सूल असणार आहे. आणि इथे काय असणार आहे, वरती सगळे ग्लोमेरुल्स असणार आहे. या ग्लोमेरुल्स मधून काय होणार आहे, इथून ट्रान्सपोर्टेशन होणार आहे. आता हे जे काही फिल्ट्रेशन होतं, या फिल्ट्रेशनमध्ये, या नेफ्रॉनच्या या फिल्ट्रेशनमध्ये काय होणार आहे, एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ ग्लुकोज, इथे काय होणार आहे, ग्लुकोजचं डिस्चार्ज होणार आहे. म्हणजेच काय, का ग्लुकोजचं फिल्ट्रेशन होणार आहे. आणि या ग्लुकोजचं फिल्ट्रेशन झाल्यानंतर जो काही बाकीच्या ट्युब्युल्स आहे, आता कोणत्या ट्युब्युल्स असणार आहे, इथे असणार आहे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल आणि डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल, लूप ऑफ हेलने थ्रू. तर या जे काही ट्युब्युल्स आहे, या ट्युब्युल्स मधून काय होणार आहे, जो काही ग्लुकोजचं मॉलिक्युल्स, या ग्लुकोजच्या मॉलिक्युल्सचं रिअब्झॉर्प्शन होणार आहे. पण त्याची जी काही कॅपॅसिटी असणार आहे, त्या कॅपॅसिटीच्या एक्सीड ते काय करू शकत नाही, त्याचं रिअब्झॉर्प्शन करू शकणार नाहीये या ग्लुकोज मॉलिक्युलचं. पण इथे जो काही ग्लुकोज मॉलिक्युल, हा ग्लुकोज मॉलिक्युल काय असणार, एकदम हाय अमाऊंटमध्ये असणार आहे. आणि या ग्लुकोजला काय केलं जातं, त्याचं रिअब्झॉर्प्शन होतं जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढी. आणि उरलेलं ग्लुकोज काय केलं जातं, कलेक्टिंग डक्ट थ्रू, युरिन थ्रू काय केलं जाणार आहे,
पास केलं जाणार आहे. आता ज्या वेळेला हे एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ ग्लुकोज काय असणार आहे युरिनमध्ये प्रेझेंट असणार आहे त्याला आपण म्हणतो ग्लायकोसुरिया. ग्लायकोसुरिया इट मीन्स जे काही एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ द ग्लुकोज असणार आहे हे एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ ग्लुकोज कुठे असणार प्रेझेंट इनसाइड द युरिया, त्याला आपण म्हणणार आहे ग्लायकोसुरिया. आणि जर ग्लायकोसुरियाची कंडिशन असेल तर त्या कंडिशनमध्ये गेस्टेशनल डायबिटीज मदरमध्ये डेव्हलप होऊ शकतो. पण काही अमाऊंटमध्ये जे काही मदर्स आहे ड्युरिंग टाइम ऑफ प्रेग्नन्सी काय होतो ग्लायकोसुरिया मदर्समध्ये प्रेझेंट असतो. आणि हा जो असणार आहे तो काय असणार आहे नॉर्मल असणार आहे इन अ प्रेग्नन्सी टाइम पिरियड. प्रेग्नन्सी टाइम पिरियडमध्ये काय असणार तो नॉर्मल असणार आहे. आणि 50% ज्या काही वुमन्स आहे या वुमन्समध्ये ग्लायकोसुरिया आपल्याला दिसतो कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मध्ये. आणि जे काही मेटाबॉलिझम आहे हे मेटाबॉलिझम काय होतं कार्बोहायड्रेटचं कंप्लीट होतं. देन नेक्स्ट असणार आहे फॅट मेटाबॉलिझम. आज जर आपण फॅटचा विचार केला म्हणजे कोणता लिपिड मेटाबॉलिझमचा. प्रोटीन जर बघितलं तर प्रोटीन बॉडी बिल्डिंग आहे आणि जे काही ग्लुकोज मॉलिक्युल आहे हे ग्लुकोज मॉलिक्युल काय करतात फ्लुइड म्हणून काय फ्युएल म्हणून काय करणार आपल्या बॉडीमध्ये वर्क करणार आहे. आणि जो काही फिटस आहे या फिटसच्या बॉडीमध्ये काय होणार आहे इन द फॉर्म ऑफ जो काही फॅट आहे फॅटच्या फॉर्ममध्ये काय होणार आहे स्टोअर होणार आहे. आता जर आपण लिपिडचं बघितलं तर लिपिडमध्ये काय का नॉर्मली जी काही मदरची बॉडी या मदरच्या बॉडीमध्ये ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी काय होते स्टोअर होतात म्हणजे स्टोरेज होणार आहे. आता स्टोरेज किती होतं 3 to 4 kg ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. जो काही प्रेग्नन्सीचा टाइम पिरियड आहे या प्रेग्नन्सी टाइम पिरियडमध्ये 3 to 4 kg पर्यंत काय होणार आहे ह्या जे काही फॅट्स आहे हे जे काही लिपिड मॉलिक्युल आहे हे लिपिड मॉलिक्युल काय होतात स्टोअर होतात. हे स्टोरेज कुठे कुठे होणार आहे तर स्टोरेज जे काही असणार आहे ते होणार आहे इन दॅट इज अ ब्रीस्ट. जे काही ब्रीस्ट आहे या ब्रीस्टमध्ये देन हिप जो काही हिप असतो म्हणजे जो काही आपला पेल्विक कॅव्हिटी या पेल्विक कॅव्हिटी साईडचा जो काही एरिया आहे टोटल या एरियामध्ये काय होणार आहे टोटल जे काही लिपिड्स आहे लिपिडचं काय होणार आहे डिपोजिशन होणार आहे. देन नेक्स्ट थाईज अँड देयर इज अ ॲब्डोमिनल वॉल अँड ॲब्डोमिनल वॉल. आता जो काही ब्रिस्टचा पार्ट आहे या ब्रिस्टमध्ये काय होणार त्याचं डिपोजिशन होणार आहे कारण ब्रिस्ट काय करताय प्रॉलिफरेशनच्या स्टेजमध्ये आहे आणि ते काय होतात प्रिपेअर होत आहे फॉर द्यायचं लॅक्टेशन. देन हिप जसं सांगितलं थाईजच्या पार्टमध्ये काय होणार ते टोटल डिपॉझिट होणार आहे. आणि त्याच्यानंतर जे काही ॲब्डोमिनल वॉल आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे ओव्हर स्ट्रेचिंग होणार आहे आणि ड्यू टू दॅट ओव्हर स्ट्रेचिंग ते काय होणार ते टोटली डिपॉझिट होणार आहे. आणि ह्या डिपॉझिशनच्या नंतर हे जे काही लिपिड मॉलिक्युल हे काय केलं जातं यूज केलं जातं फास्टिंगच्या कंडिशन्समध्ये. जर आपण बघितलं त्याच्यामध्ये जो काही प्लाझ्मा लिपिड लेवल असणार आहे ही प्लाझ्मा लिपिड लेवल काय होते इन्क्रीज होते. प्लाझ्मा लिपिड लेवल ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी जे काही प्लाझ्मामध्ये असलेले जो काही लिपिड आहे हा लिपिड काय होतो इन्क्रीज होतो. आणि याच्यासोबतच जे काही लायपोप्रोटीन्स असणार आहे हे लायपोप्रोटीन्स पण काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. म्हणजे काही अमाऊंट आहे लायपोप्रोटीनची सिरममध्ये किंवा जो काही प्लाझ्मा आहे त्या प्लाझ्मामध्ये आणि जो काही लिपिडची लेवल ही काय होते इन्क्रीज झालेली असते ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. आणि हेच काय करतात ॲज अ फ्युएल म्हणून काय करणार आहे वर्क करणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर हे जे काही याची व्हॅल्यू ही इन्क्रीज होते किंवा याचं डिपोजिशन होते तर कशामुळे डिपोजिशन होणार आहे ड्यू टू इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन जे काही हार्मोन्स आहे हे हार्मोन्स काय करतात त्यांना स्टोअर करण्यासाठी हेल्प करणारे किंवा ते काय करणार त्याला स्टिम्युलेट करणारे फॉर देअर इज अ स्टोरेज. याच्यासोबतच जे काही आपला ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजन आहे हा हार्मोन पण करणारे त्यांना हेल्प करणारे फॉर देअर इज अ स्टोरेज. देन नेक्स्ट आहे आयनचं मेटाबॉलिझम. जर आपण आयन मेटाबॉलिझम बघितलं तर ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी जो काही फिटस असणार आहे या फिटसच्या बॉडीमध्ये काय असणार आहे जे काही आयनची डेफिशियन्सी ही आयन डेफिशियन्सी फुलफिल करण्यासाठी मॅटर्नल ब्लड कडून प्लासेंटा थ्रू काय होणार आहे आयनचं ट्रान्सपोर्टेशन होणार आहे. आणि हे जे काही आयनचं ट्रान्सपोर्टेशन असणार आहे हे आयनचं ट्रान्सपोर्टेशन मॅटर्नल ब्लड कडून होणार आहे आणि ते काय होतं रॅपिडली होणार आहे ड्यू टू दॅट जी काही मदर आहे या मदरच्या बॉडीमध्ये काय आयनची काय होणार आहे डेफिशियन्सी होणार आहे आणि मदरची जी काही नीड आहे आयनची ही काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. आणि ही आयनची नीड काय केली जाते फुलफिल केली जाते. आणि त्याच्यानंतर जे काही बेबी आहे बेबीच्या बॉडीमध्ये आरबीसीचं फॉर्मेशन होतं थ्रू दॅट आयन. आणि मदरच्या बॉडीमध्ये जो काही हिमोग्लोबिन आहे या हिमोग्लोबिनच्या फॉर्मेशनसाठी हा आयन काय करणार आहे हेल्प करणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे देयर इज अ कॅल्शियम मेटाबॉलिझम. जर आपण कॅल्शियमचा विचार केला तर कॅल्शियमचं पण काय सेमच असणार आहे का जो काही बेबी आहे या बेबीचे बोन्स फॉर्मेशनसाठी आणि बेबीचे जे काही ऑर्गन्स या ऑर्गनच्या फॉर्मेशनसाठी जो काही कॅल्शियम मॉलिक्यूल असणार आहे हा कॅल्शियम मॉलिक्यूल काय एकदम हेल्पफुल आहे. आणि त्यासाठी काय करणार आहे जो काही ट्रान्सपोर्टेशन असणार आहे फ्रॉम मॅटर्नल ब्लड टू देअर इज अ फिटल ब्लड हे इझिली होणार आहे. आणि ड्यू टू दॅट जे काही मदरची बॉडी या मदरच्या बॉडीमध्ये जे काही कॅल्शियम आहे त्याची नीड काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे कारण मदर डेफिशियंट कॅल्शियमच जाणार आहे. आणि जर ज्या कंडिशनमध्ये मदरची जर नीड फुलफिल होत नसेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे जे काही बोन्स आहे या बोन्स मधून काय होणार आहे जे कॅल्शियम रिमूव्ह केलं जाणार आहे त्याला आपण म्हणतो रिझॉर्प्शन ऑफ द कॅल्शियम.
रिझॉर्प्शन म्हणजे काय, का जो काही कॅल्शियम मॉलिक्यूल आहे, या कॅल्शियम मॉलिक्यूलला काय करायचा, ब्रेक करायचा, कुठून बोन्स मधून काढायचा आणि त्याला काय करायचं, पुट करायचं इनटू देअर इज अ ब्लड. जो काही ब्लड आहे या ब्लड मध्ये काय करणार ते ऍड करणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, जो काही मॉलिक्यूल आहे ह्या मॉलिक्यूलचं जे काही बेबीची नीड आहे ती काय होते, फुलफिल होते. पण ह्या कंडिशन मध्ये काय होतं, मदरचे कॅल्शियम जर लेवल कमी होत असेल तर मदरला लॉर्डोसिस होऊ शकतो. म्हणजे जे काही बोन आहे या बोन मध्ये काय होऊ शकतं, म्हणजे जो काही स्पायनल कॉर्ड आहे, जो काही वर्टेब्रल कॉलम आहे, या वर्टेब्रल कॉलम मध्ये त्याची नॉर्मल अलाइनमेंट न राहता ती काय होते, ॲबनॉर्मल अलाइनमेंट होते आणि त्यालाच आपण म्हणणार आहे लॉर्डोसिस. यासोबतच काय होणार आहे, जर एक्सेसिव्ह रिझॉर्प्शन होत असेल तर त्या कंडिशन मध्ये मदरला ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. ऑस्टिओपोरोसिस इट मीन्स का जो काही बोन आहे हा बोन मध्ये काय होणार आहे, पोरोसिस फॉर्मेशन होणार आहे किंवा होल्स फॉर्मेशन होणार आहे, त्याला आपण म्हणतो ऑस्टिओपोरोसिस. त्या काय असणार आहे, मेटाबॉलिझम ऑफ दी कॅल्शियम. देन नेक्स्ट आहे सिस्टेमिक चेंजेस. जे काही सिस्टेमिक चेंज होतात, आता प्रेग्नन्सीचे हे झाले मेटाबॉलिझम. या मेटाबॉलिझम सोबतच काय होणार आहे, जे काही सिस्टीम्स आहे या सिस्टीम मध्ये चेंजेस होणार, म्हणजे ड्यू टू इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ऑल सिस्टीम जे काही असणार आहे मदरच्या, या सिस्टीम मध्ये काय होतात, रॅपिड चेंजेस होतात. आणि हे जे काही चेंजेस आहे हे कशासाठी असणार आहे, जो काही फिटसचं फॉर्मेशन होणार आहे या फिटसच्या फॉर्मेशनच्या हेल्पसाठी. जर आपण बघितलं, नंबर 1 सिस्टीम देयर इज अ रेस्पिरेटरी सिस्टीम. रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय चेंज होणार आहे, तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये जे काही नॉर्मल रेस्पिरेटरी रेट असतो हा काय असणार आहे, सेम असणार आहे ॲज युजल, जसं काही नॉर्मल असतो तेवढाच तो काय असणार आहे, नॉर्मल रेस्पिरेटरी रेट असणार आहे. बट जो काही ब्रिदिंग पॅटर्न असणार आहे या ब्रिदिंग पॅटर्न मध्ये काय होणार आहे, चेंज होणार आहे. आता ब्रिदिंग पॅटर्न मध्ये काय चेंज होणार आहे, तर जो काही ब्रिदिंग पॅटर्न असणार आहे हा ब्रिदिंग पॅटर्न काय होतो, डायफ्रॅग्मॅटिक ब्रिदिंग असतात. डायफ्रॅग्मॅटिक ब्रिदिंग म्हणजे ज्या काही ब्रिदिंग आहेत या ब्रिदिंग काय होतं, टोटली डीप ब्रीथ केलं जातं आणि तो काय होतो, जो काही डायफ्रॅग्म आहे या डायफ्रॅग्म पर्यंत काय होणार आहे, इन्फ्लेशन ऑफ दी लंग्स होणार आहे. जे काही लंग्स आहे हे काय होतात, इन्फ्लेंट होतात आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, जी काही ब्रिदिंग पॅटर्न आहे हा काय असणार आपला डायफ्रॅग्मॅटिक ब्रिदिंग पॅटर्न असणार आहे. त्याच्यासोबतच जो काही लंग्स आहे, जो काही पार्ट आहे रेस्पिरेटरी सिस्टीम त्याच्यामध्ये काय होणार आहे, हायपरेमिया. आता हायपरेमिया म्हणजे काय, तर जो काही ब्लड आहे ब्लडचा सप्लाय काय होतो, इन्क्रीज होतो आणि ड्यू टू दॅट ब्लड सप्लाय इन्क्रीजमेंट त्याच्यामुळे काय होणार आहे, जो काही म्युकोजा असणार आहे या म्युकोजामध्ये काय दिसतो आपल्याला, एडेमा दिसतो. म्हणजे जो काही लंग्स आहे या लंग्सच्या पार्टमध्ये काय दिसणार आपल्याला, एडेमा दिसणार आहे. आणि जो काही एडेमा आहे हा एडेमा कुठे दिसणार आहे, जो काही अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये काय दिसणार आपल्याला, एडेमा दिसणार. आता हा एडेमा का बरं दिसतो, कारण तिथलं जे काही कॅपिलरीज आहे या कॅपिलरीज मध्ये काय होतं, जे काही त्याची परमिएबिलिटी ही परमिएबिलिटी इन्क्रीज होते आणि ड्यू टू दॅट जो काही अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट असणार आहे या अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये काय होणार आहे, एडेमा आपल्याला दिसून येतो. त्याच्यासोबतच जर आपण SpO2 चा विचार केला, म्हणजे जो काही ऑक्सिजन लेवल आहे या ऑक्सिजन लेवल नॉर्मली काय असते 95% पर्यंत, 95 to 98 पर्यंत काय असणार आहे, नॉर्मल पर्सेंटाईल असणार आहे. पण ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी मध्ये तो इन्क्रीज होणार आहे ॲट देअर इज अ 105 पर्यंत काय होणार, त्याची जी काही कॅपॅसिटी ही काय होते, इन्क्रीज होते. याच्यासोबतच जर आपण कार्बन डायऑक्साईडचा विचार केला तर कार्बन डायऑक्साईड काय असणार आहे, नॉर्मली जी काही रेंज असते ती असते अबाउट 38%. म्हणजे 38% मध्ये काय असणार आहे, SpCO2 असणार आहे. आणि जर आपण तो बघितला तो काय होतो, डिक्रीज होतो टिल देअर इज 32% पर्यंत. 32% पर्यंत काय असणार, जो काही कार्बनची लेवल आहे, कार्बन डायऑक्साईडची जी काही लेवल आहे ती काय असणार आहे, 32% पर्यंत काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. आणि जो काही ऑक्सिजनची लेवल ही काय होते, इन्क्रीज होते. आता हे जे काही एक्सचेंज असणार हे एक्सचेंज कशासाठी, तर जो काही बेबीचा बॉडीमध्ये जो काही ऑक्सिजन लेवल आहे ही डिक्रीज झालेली असते आणि फॉर दॅट देअर इज जे काही प्लासेंटल सर्क्युलेशन असणार आहे, म्हणजे युट्रो प्लासेंटल सर्क्युलेशनसाठी जो काही ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन सिंपल डिफ्युजन मेथडने काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. आणि तिकडून जो काही बेबी आहे या बेबीच्या बॉडीमधून जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो काय होणार आहे, इझिली ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे जो काही डिफ्युजन प्रोसेस असणार आहे ही डिफ्युजन प्रोसेस प्रॉपरली कंटिन्यू होण्यासाठी किंवा इंटरनल एक्सचेंज ऑफ द गॅसेस जे काय आहे ते एक्सचेंज गॅसेसचं काय प्रॉपरली होण्यासाठी काय असणार आहे, हे एक्सचेंज होणार. म्हणजे जे काही ऑक्सिजन आहे आणि जो काही कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये काय होणार आहे, थोडेसे चेंजेस होणार आहे. आणि ड्यू टू दॅट चेंजेस प्रॉपरली काय होणार आहे, जे काही ऑक्सिजनेशन सप्लाय होणार आहे आणि जो काही कार्बन डायऑक्साईड सप्लाय तो काय होतो, प्रॉपरली होतो. आणि ड्यू टू आता हे जर चेंज होत असेल, म्हणजे नॉर्मली ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड लेवल काय होते, चेंज होते. आणि ड्यू टू दॅट याच्यामुळेच काय होणार आहे, जो काही पीएच आहे बॉडीचा, ब्लडचा पीएच काय होतो, चेंज होतो. आणि ब्लडचा पीएच नॉर्मली आपण बघतो 7.4 आहे, तर तो 7.4 वरून कुठे जातो, इन अ प्रेग्नन्सी 7.42 पर्यंत. म्हणजे स्लाइटली काय होणार आहे, जो काही ब्लडचा पीएच आहे तो ब्लडचा पीएच काय होणार आहे, अल्टर होणार आहे. आणि ड्यू टू दॅट अल्टरेशन काय होणार आहे, जे काही नॉर्मल फंक्शन्स आहे बॉडीचे ते फंक्शन ड्युरिंग द टाइम ऑफ फिजिओलॉजिकल चेंजेस काय होणार प्रेग्नन्सीमध्ये डेव्हलप होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे, जर आपण लंग्सचं टायडल व्हॉल्यूम बघितलं तर जे काही लंग्सचं टायडल व्हॉल्यूम असतं. आता टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय,
तर जे काही टायडल व्हॉल्यूम आहे म्हणजे आपण जो काही एका टाइमला एक ब्रीथ जे काही रेस्पिरेशन घेतो, हे जे काही एक ब्रीथ रेस्पिरेशन घेणं आणि एक ब्रीथ रेस्पिरेशन सोडणं जे काही व्हॉल्यूम असतं ते जे व्हॉल्यूम असणार त्याला आपण म्हणणार आहे टायडल व्हॉल्यूम. आणि ते टायडल व्हॉल्यूम असतं अबाउट देर इज नॉर्मलमध्ये 500 ml. आणि हे टायडल व्हॉल्यूम काय होतं, इन्क्रीज होतं ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ते इन्क्रीज होणार आहे. कायसाठी इन्क्रीज होणार आहे, फॉर देर इज अ प्रॉपर ऑक्सिजनेशन. जे काही ऑक्सिजनेशन असणार आहे या ऑक्सिजनेशन एक्सचेंजमध्ये काय होणार ते इम्पॉर्टंट असणार आहे आणि फॉर दॅट पर्पज ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर जो काही डेड व्हॉल्यूम असतो हा डेड व्हॉल्यूम पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आता डेड व्हॉल्यूम काय असणार आहे, जो काही लंग्स आहे या लंग्स मध्ये काय असणार आहे, जो काही असा स्पेस का ज्या स्पेस मध्ये काय होतं म्हणजे तो प्रॉपर रेस्पिरेशन मध्ये काय करत नाही, हेल्प करत नाही किंवा एक्सचेंज ऑफ द गॅसेस होत नाही. म्हणजे जो काही ब्रॉन्क्युल्स आणि ट्रकियाचा पार्ट आहे या ब्रॉन्क्युल्स आणि ट्रकियाचा पार्ट म्हणजे जे काही एअर असणार आहे त्या एअरला आपण म्हणणार आहे डेड स्पेस. म्हणजे हा जो काही ब्रॉन्क्युल आहे हा का जो काही ट्रकिया आहे हा ट्रकिया आहे आणि ह्या ट्रकियामध्ये काय असणार आहे, ब्रॉन्क्युल्स. या दोघांच्या स्पेसमध्ये म्हणजे हा जो काही स्पेस आहे या स्पेसमध्ये जो काही एरिया आहे त्याच्यामध्ये जी काही एअर प्रेझेंट असणार आहे दॅट एअर कॉल्ड ॲज अ डेड स्पेस. त्याला आपण डेड स्पेस म्हणतो. आणि या डेड स्पेसमध्ये पण काय होतं, थोडी त्याची जी काही साईज असणार ती काय होते, इन्क्रीज होते. आणि तिथं काय असणार आहे, एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये काय असणार आहे, एअर प्रेझेंट असणार आहे. यासोबतच जर आपण चेस्टचा सर्कमफरन्स बघितला तर चेस्ट सर्कमफरन्स काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कारण जो काही लंग्स आहे या लंग्सच्या खाली कोण प्रेझेंट असणार आहे, हा असा डायफ्राम प्रेझेंट असणार आहे. पण ज्या वेळेला प्रेग्नंट लेडी असणार आहे त्यावेळेला काय होणार आहे, जो काही इनसाइड जरी ॲब्डोमेन काय होणार चालणार आहे, ग्लोबुलर होणार आहे, स्पेरिकल होणार आहे. आणि जे काही इंटरनल ऑर्गन्स हे काय होतात, शिफ्ट होतात. आणि ड्यू टू दॅट जो काही डायफ्राम असणार हा डायफ्राम काय होतं, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट जो असणार आहे, अप्पर थोरॅसिक कॅव्हिटी जी आहे त्या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. आणि त्याच रिझनमुळे काय होतं, जो काही थोरॅसिक कॅव्हिटी या थोरॅसिक कॅव्हिटी जो काही व्हर्टिकल अँगल असणार आहे, जो काही व्हर्टिकली जी काही पूर्ण लेंथ आहे ही लेंथ काय होते, डिक्रीज होते. आणि जर अशी लेंथ डिक्रीज होत असेल त्या कंडिशनमध्ये काय मदरच्या बॉडीची जी काही नीड असणार आहे लंग्सची फुलफिलमेंट होणार नाही प्रॉपर. आणि ती प्रॉपर फुलफिलमेंट जर होत नसेल त्या कंडिशनमध्ये मदर काय होऊ शकते, मदर जे काही ब्लड आहे ते डिऑक्सिजनेटेड होणार आहे. आणि त्यामुळेच काय होणार आहे, जो काही मदरचा चेस्ट सर्कमफरन्स आहे हा चेस्ट सर्कमफरन्स काय होतो, इन्क्रीज होतो अबाउट 5 to 7 सेंटीमीटर. चेस्ट सर्कमफरन्स इन्क्रीज होणार आहे 5 to 7 सेंटीमीटरने. आणि जो काही ट्रान्सवर्सली जर आपण मेजर केला डायमीटर तर ट्रान्सवर्स डायमीटर पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे चेस्टचा अबाउट 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटरने तो काय होतो, इन्क्रीज होतो. आणि त्यामुळेच काय होणार आहे, जे काही टायडल व्हॉल्यूम असणार आहे मदरच्या लंग्सचं हे टायडल व्हॉल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि जे काही मदरच्या बॉडीचे काही फंक्शन्स आहे हे फंक्शन्स काय होतात, इन्क्रीज होतात आणि प्रॉपरली मेंटेन राहतात. देन नेक्स्ट हा झालं रेस्पिरेटरी सिस्टीम. आफ्टर दॅट देर इज अ युरिनरी सिस्टीम. जी काही युरिनरी सिस्टीम आहे ही युरिनरी सिस्टीम बघणार. आता युरिनरी सिस्टीम जर आपण बघितलं तर युरिनरी सिस्टीम मध्ये इन्क्लुडेड असणारे जे काही किडनीज आहे, देन युरेटर आणि युरिनरी ब्लॅडर याच्यामध्ये आपल्याला मेजर चेंजेस बघायला भेटतात. आता मेजर चेंजेस मध्ये जे काही अॅनाटॉमिकल चेंजेस आहे या अॅनाटॉमिकल चेंजेस सोबतच जे काही फिजिओलॉजिकल चेंजेस आहे हे फिजिओलॉजिकल चेंजेस आपल्याला बघायला भेटतात. 2 नंबर एक्सक्रिटरी सिस्टीम. एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये काय इन्क्लुडेड असणार आहे, ज्या काही किडनीज आहे किडनीज मध्ये जर आपण बघितलं तर या किडनीचं काय होणार आहे, प्रॉपरली जे काही साईज आहे ही साईज काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे 1 to 1.2 सेंटीमीटरने काय होणार ती इन्क्रीज म्हणजे 1.5 सेंटीमीटरने काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आता साईज काय इन्क्रीज होणार आहे, कारण जे काही टोटल नंबर ऑफ ब्लड व्हॉल्यूम आहे हे ब्लड व्हॉल्यूम काय आहे मदरच्या बॉडीमध्ये इन्क्रीज झालेले आहे. आणि जर मदरच्या बॉडीमध्ये ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होत असेल त्या कंडिशनमध्ये टोटल ब्लडला काय करायचं, फिल्ट्रेशन करायचं. आणि फॉर दॅट फिल्ट्रेशन पर्पज किडनीवरती काय होणार आहे, लोड इन्क्रीज होणार आहे. आणि बाय दॅट लोड त्या किडनीजमध्ये काय होणार आहे, जी काही साईज आहे ही साईज काय होते, इन्क्रीज होते 1 सेंटीमीटर टू 1.5 सेंटीमीटर पर्यंत. टोटल नंबर ऑफ नेफ्रॉन्स पण काय होणार त्याच्यामध्ये इन्क्रीज होणार आहे. आणि ड्यू टू दॅट जे काही किडनीचं फंक्शन आहे ते किडनीचं फंक्शन काय होणार आहे, प्रॉपरली कम्प्लीट करणार आहे. यासोबतच जो काही रिनल पेल्विस असतो हा रिनल पेल्विस पण काय होतो, डायलेटेशन होतेच. आता रिनल पेल्विस काय तर जर आपण किडनीचं स्ट्रक्चर बघितलं, किडनीचं स्ट्रक्चर काय असणार आहे, बीन शेप स्ट्रक्चर असणार आहे जे आपल्याला दिसतं. आणि जर त्याच्यामध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, असा एक फनेल लाईक स्ट्रक्चर आपल्याला त्याच्यामध्ये दिसणार आहे. हे जे फनेल लाईक स्ट्रक्चर आहे या फनेल लाईक स्ट्रक्चरला काय असणार आहे, अशा ट्रायंग्युलर शेपचे कॅलिक्स काय असतात, अटॅच्ड असतात. आणि हे जे काही ट्रायंग्युलर शेपचे कॅलिक्स अटॅच आहे या ट्रायंग्युलर शेपमध्ये काय असणार आहे, नेफ्रॉन्स प्रेझेंट असणार आहे. आता
हा जो काही पेल्विसचा पोर्शन हा जो फनेल शेप पोर्शन असतो त्याला दॅट्स कॉल्ड ॲज पेल्विस. आणि ह्या जो काही पेल्विसचा पोर्शन आहे या पेल्विसच्या पोर्शनमध्ये आपल्याला काय दिसणार आहे, डायलेटेशन दिसणार. डायलेटेशन का बरं, कारण इथून जी काही युरिन आहे हे युरिन काय करायची, पास करायचे. आणि हा जो काही प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे, प्रोजेस्टेरॉन हार्मोन काय करतो, इथले जे काही मसल्स आहे या मसल्सला काय करतो, टोटली रिलॅक्स करतो. अँड ड्यू टू दॅट रिलॅक्सेशन जो काही पेल्विस आहे हा पेल्विस काय दिसतो आपल्याला, डायलेटेड दिसतो. यासोबतच जे काही कॅलिक्स आहे हे कॅलिक्स पण काय असणार आहे, डायलेटेड दिसणार आहे आपल्याला. कॅलिक्स पण काय असते, असं डायलेटेड, डायलेटेशन त्याचं होणार आहे इन जो काही एक्सिलरी सिस्टम आहे या एक्सिलरी सिस्टममध्ये. देन जर आपण बघितलं तर इथे जो काही ब्लड सप्लाय असणार आहे, जो काही रिनल आर्टरी आणि रिनल व्हेन्सने जो काही सप्लाय आहे, रिनल आर्टरीचा सप्लाय होतो आणि रिनल व्हेन काय करते, ड्रेन करते. तर हा जो काही रिनल आर्टरीचा सप्लाय आहे, हा रिनल आर्टरी सप्लायमध्ये काय होणार आहे, जो काही प्लाझ्मा प्रेशर असणार आहे, प्लाझ्मा प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं. आणि ड्यू टू दॅट जो काही प्लाझ्माचं ब्लड सर्क्युलेशन असणार आहे, जे काही ब्लड सप्लाय होतो हा ब्लड सप्लाय काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे जो काही ब्लड आहे त्या ब्लडचा सप्लाय काय होतो, ब्लड सप्लाय इन्क्रीज होतो. आणि जर ब्लड सप्लाय इन्क्रीज होत असेल त्याच्यामध्ये जो काही GFR आहे हा GFR काय होतो, GFR पण इन्क्रीज होतो मदरच्या बॉडीमध्ये ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. म्हणजे जो काही टोटल फिल्ट्रेशन करणारे ब्लडचं हे फिल्ट्रेशनसाठी जो काही GFR रेट असणार आहे तो काय असणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि ह्या GFR मध्ये जे काही ग्लुकोज मॉलिक्युल जे आपण बघितलं कार्बोहायड्रेटमध्ये काय होणार आहे, त्याचं फिल्ट्रेशन होणार आहे आणि तो काय होणार आहे, एक्सपेल आउट होणार आहे. त्यासोबतच काय जे काही प्रोटीन मॉलिक्युल्स जे काही अमायनो ॲसिड्स हे अमायनो ॲसिड पण काय असतात त्याच्यामध्ये फिल्टर होतात. काही अमाऊंटमध्ये जे काही प्रोटीन्स आहे किंवा जे काही अमायनो ॲसिड्स हे अमायनो ॲसिड काय केले जातात, युरिनमधून पास केले जातात, त्याला आपण म्हणणार आहे प्रोटीन युरिया. आणि ते प्रोटीन युरिया पण काय असणार आहे, एक ॲबनॉर्मल स्टेट असणार आहे, जी की नॉर्मली ते युरिनमध्ये प्रेझेंट नसतं प्रोटीन. पण जे काही प्रेग्नन्सी या प्रेग्नंट स्टेटमध्ये जो काही प्रोटीन आहे तो प्रोटीन पण त्याच्यामध्ये काय असू शकतो, प्रेझेंट असू शकतो. याच्यासोबतच जे काही वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आहे, हे वॉटर सोल्युबल विटॅमिन्स पण काय होऊ शकतात त्या GFR मध्ये जो काही फिल्ट्रेशन आहे या फिल्ट्रेशन मधून पास होऊ शकता इन एक्सिलरी सिस्टम. यासोबतच जे काही किडनी आहे, किडनी काय करते, एक एंडोक्राइन ऑर्गनचं फंक्शन परफॉर्म करते. आणि जे काही एंडोक्राइन ऑर्गनचं फंक्शन आहे हे एंडोक्राइन फंक्शन काय होतं, किडनीचं इन्क्रीज होतं. एंडोक्राइन फंक्शन, हे जे काही एंडोक्राइन फंक्शन असणार आहे हे फंक्शन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आता किडनी सिक्रेट करते इरिथ्रोपोएटिन हार्मोन. हा जो काही इरिथ्रोपोएटिन हार्मोन हा कशासाठी इम्पॉर्टंट असणार आहे, फॉर द इज अ फॉर्मेशन ऑफ RBCs. आणि जे काही RBCs आहे या RBCच्या फॉर्मेशनसाठी ते काय केलं जातं, जे काही इरिथ्रोपोएटिनचं सिक्रेशन आहे ते इन्क्रीज होतं. याच्यासोबत जो काही रेनिन आहे या रेनिनचं सिक्रेशन पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर असणार आहे युरेटर. म्हणजे किडनी नंतर युरेटर. युरेटरचं आपण जर बघितलं जर टोटल ज्या काही युरेटरच्या मसल्स या मसल्स काय होतात, टोटली एकदम रिलॅक्स होऊन जातात. आणि रिलॅक्स झाल्यामुळे जो काही टोन आहे युरेटरचा जो काही टोन आहे तो काय होतो, टोटली रिलॅक्स होतो. म्हणजे ज्या काही मसल्स या मसल्स काय होतात, रिलॅक्स होतात. आता जर मसल्स रिलॅक्स होत असेल तर इथून जे काही युरिन पास होणार आहे त्या युरिनचं काय होणार आहे, स्टॅसिस होणार आहे. म्हणजे स्टॅसिस ऑफ युरिन पास, स्टॅसिस ऑफ युरिन पासिंग. जे काही युरिन पास होते या युरिनचं पासिंगचं काय होणार आहे, पूर्ण स्टॅसिस होणार आहे. आणि ड्यू टू दॅट पासिंग स्टॅसिस जर होत असेल त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जो काही हायड्रोनेफ्रोसिसचे चान्सेस आहे या हायड्रोनेफ्रोसिसचे चान्सेस काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि ते जर इन्क्रीज होत असेल तिथे किडनी स्टोनचे चान्सेस पण काय होणार आहे, इन्क्रीज होण्याचे चान्सेस वाढू शकतात. देन नेक्स्ट जर आपण ते युरेटर बघितलं तर हे जे काही युरेटर आहे हे काय दिसतं आपल्याला, इलॉंगेटेड दिसणार आहे. आता इलॉंगेटेड का दिसणार आहे, कारण जर आपण बघितलं तर हे युरेटर काय होतात, नॉर्मली जी काही किडनी आहे या किडनी आणि जो काही ब्लॅडर आहे या ब्लॅडरच्या पोझिशनमध्ये युटरस प्रेझेंट असणार आहे. आणि हा युटरस काय करतो, त्याच्यावरती टोटली प्रेशर काय करतो, एक्झर्ट करतो. आणि ड्यू टू दॅट प्रेशर जे काही युरेटर आहे या युरेटरमध्ये काय होणार आहे, इलॉंगेशन होणार आहे. आणि बाय दॅट इलॉंगेशन जे काही त्याची जी काही साईज आहे ही साईज पण काय होणार आहे, स्लाइटली चेंज होणार आहे. आणि जी काही लेंथ आहे ही पण काय होते, इन्क्रीज होते. देन नेक्स्ट असणार आहे ब्लॅडर. जर आपण ब्लॅडरचा बघितला तर ब्लॅडरमध्ये काय असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो हायपरट्रॉपी. म्हणजे काय टोटल नंबर ऑफ ब्लॅडरचे जे काही मसल्स आहे या मसलमध्ये काय दिसणार, जी साईज आहे ती काय होते, इन्क्रीज होते. त्याच्यासोबतच ब्लॅडरचा जो काही म्युकस मेम्ब्रेन असणार आहे या म्युकस मेम्ब्रेनमध्ये काय दिसतो आपल्याला, एडेमा. आता एडेमा का दिसणार आहे, ड्यू टू देयर इज अ इन्क्रीज ब्लड सप्लाय. जो काही ब्लड सप्लाय हा ब्लड सप्लाय काय होतो, इन्क्रीज होतो. आणि त्याच्यामुळे काय दिसणार, तो एडेमाटा दिसणार आहे. याच्यासोबतच जी काही कॅपॅसिटी ऑफ द ब्लॅडर आहे ही कॅपॅसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. कॅपॅसिटी रिड्यूस होणार आहे. अँड ड्यू टू दॅट रिड्यूस कॅपॅसिटी ऑफ देयर इज ब्लॅडर, त्यामुळे काय होणार आहे, जे काही फ्रिक्वेन्सी ऑफ द युरिनेशन असणार आहे ही फ्रिक्वेन्सी ऑफ द युरिनेशन अँड देयर इज अ म्युच्युरेशन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. युरिनेशन
इन्क्रीज होणार आहे इन फर्स्ट ट्रायमेस्टर, आणि जो काही सेकंड थर्ड ट्रायमेस्टर याच्यामध्ये परत काय होतं, सेकंड ट्रायमेस्टरमध्ये सबसाईड होणार आहे, आणि थर्ड ट्रायमेस्टर जो काय असणार आहे या थर्ड ट्रायमेस्टरमध्ये परत जी काही फ्रिक्वेन्सी ऑफ द मिक्च्युरेशन असणार आहे, युरिनेशन असणार आहे, ही काय होते, रॅपिड होते किंवा इन्क्रीज होते. तेच असणार आहे देर इज अ टोटल जे काही फिजिओलॉजिकल चेंजेस आहे ड्युरिंग देर इज अ प्रेग्नन्सी, हे आले रिगार्डिंग द एक्सिलेटरी सिस्टीम. देन नेक्स्ट वन असणार आहे जीआय ट्रॅक्ट और जीआय सिस्टीम, जी काही गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टीम आहे. या गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टीम मध्ये काय काय चेंजेस होतात ते आपण बघणार आहे. जर आपण बघितलं तर गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टीम मध्ये पण काय होणार आहे, जे काही मोटिलिटी असणार आहे, जे काही मसल्स आहे त्या मसल्स पण काय होणार आहे, टोटली रिलॅक्स होणार आहे. आणि ड्यू टू दॅट रिलॅक्सेशन जे काही पेरिस्टाल्सिस मुवमेंट आहे, या पेरिस्टाल्सिस मुवमेंट मध्ये काय होणार आहे, चेंजेस होणार आहे. जीआय सिस्टीम, जर आपण जीआय सिस्टीम मध्ये, जीआय सिस्टीम मध्ये काय होणार आहे, जे काही पेरिस्टाल्सिस आहे या पेरिस्टाल्सिस जे काय होणार आहे, एकदम सबसाइड होणार आहे, रिड्यूस होणार आहे. आणि जर पेरिस्टाल्सिस काय होत असेल, त्याची रिड्यूस होत असेल, त्याची जी काही पेरिस्टाल्सिस मुवमेंट असणार आहे, या मुवमेंट जर रिड्यूस होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही ॲब्झॉर्प्शन ऑफ द न्यूट्रिएंट असणार आहे आणि ॲब्झॉर्प्शन ऑफ द वॉटर असणार आहे, काय होतं, इन्क्रीज होणार आहे. कारण तिथे काय होणार आहे, जो काही टाइम पिरियड असणार आहे, हा टाइम पिरियड काय होतो, इन्क्रीज होतो. ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड जे काही फूड असणार आहे, हे फूड और न्यूट्रिएंट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कारण जो काही टाइम पिरियड आहे फॉर दिस ॲब्झॉर्प्शन, त्या व्हिलायला आणि मायक्रोव्हिलायला जो काही टाइम पिरियड भेटणार आहे तो काय भेटणार आहे, हाय भेटणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, जे काही ॲब्झॉर्प्शन आहे ते इन्क्रीज होणार आहे. याच्यासोबतच जर आपण बघितलं तर जो काही सलायव्हेशन असणार आहे, सलायव्हेशन काय होतं मदरमध्ये, इन्क्रीज होतं ड्यू टू प्रोजेस्टेरॉन अँड द इस्ट्रोजन. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन काय करतात, जो काही सलायव्हरी ग्लँड्स आहे, सलायव्हरी ग्लँड्सला काय करणार आहे, स्टिम्युलेट करणार आहे. आणि ड्यू टू दॅट जो काही सलायव्हेशन आहे ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. देन नेक्स्ट देर इज अ पिका. पिका म्हणजे काय, जे काही नॉन इटेबल सबस्टन्सेस असतात, हे नॉन इटेबल सबस्टन्सेस पण काय करते, मदर कन्झ्युम करते, त्यालाच आपण म्हणणार आहे पिका. म्हणजे असे काही नॉन फूड मटेरियल, ते नॉन फूड मटेरियल पण काय करणार आहे, मदर कन्झ्युम करणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे ॲब्डोमिनल डिस्टेन्शन. आपल्याला काय दिसणार आहे, ॲब्डोमिनल डिस्टेन्शन. आता ॲब्डोमिनल डिस्टेन्शन म्हणजे काय, जो काही ॲब्डोमिनल गर्थ आहे, ॲब्डोमिनल गर्थ काय दिसते आपल्याला, इन्क्रीज झालेली दिसते ड्यू टू देर इज इन्क्रीजिंग द फिटस इनसाइड द युटरस. जो काही युटरस आहे, या युटरसमध्ये काय होणार आहे, जो काही फिटस आहे हा काय होतो, ग्रो होतो. अँड ड्यू टू दॅट जो काही ॲब्डोमेन आहे, या ॲब्डोमेनमध्ये काय दिसतं आपल्याला, डिस्टेन्शन दिसणार आहे. देन नेक्स्ट आहे ब्लोटिंग. ब्लोटिंग मध्ये काय, तर जो काही स्टमक फुलनेस दिसतो मदरला, तो स्टमक फुलनेस मदरमध्ये काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. ड्यू टू दॅट जे काही मदर आहे, मदर जे काही हंगर आहे, हे हंगर काय होतं, रिड्यूस होतं. आणि मदर काय करते, जे काही ॲब्डोमिनल जे काही मुवमेंट आहे फिटसच्या, या मुवमेंट काय करणार आहे, फील करणार आहे. देन जर आपण गम्स बघितलं तर गम्समध्ये काय होणार आहे, जे काही गम्स आहे या गम्समध्ये ब्लड सप्लाय काय होतो, इन्क्रीज होतो. आणि ड्यू टू दॅट इन्क्रीज ब्लड सप्लाय, जे काही गम्स असणार आहे, या गम्स काय बनतात, सॉफ्ट बनणार आहे. आणि सॉफ्टच्या सोबतच जी काही टेंडन्सी ऑफ द ब्लिडिंग असणार आहे, ही टेंडन्सी ऑफ द ब्लिडिंग काय असणार आहे, गम्समध्ये इन्क्रीज झालेली असणार आहे. याच्यासोबतच ज्या काही गम्स, या गम्सचा कलर काय असणार आहे, एक्सेसिव्ह रेड ऑर द्यायचा जो काही पिंकिश कलर असणार आहे, हा पिंकिश कलर काय होतो, गम्समध्ये डेव्हलप होणार आहे. आणि ड्यू टू दॅट डेव्हलपमेंट काय होणार आहे, जे काही ब्लिडिंग असणार आहे, ब्लिडिंगची जी काही कॅपॅसिटी आहे, टेंडन्सी आहे, ती काय होणार आहे, हाय होणार आहे. जर आपण बघितलं तर या कंडिशनमध्ये पेरिस्टाल्सिस मुवमेंट काय होतं, डिक्रीज होतं. आणि ॲब्झॉर्प्शन ऑफ द वॉटर जर इन्क्रीज होत असेल तर मदरमध्ये डेव्हलपमेंट ऑफ द कॉन्स्टिपेशन, जे काही कॉन्स्टिपेशन आहे, हे कॉन्स्टिपेशन डेव्हलप होण्याचे चान्सेस काय असणार आहे, हाय असणार आहे. आता कॉन्स्टिपेशन का, कारण मदरचं जो काही स्टूल आहे, या स्टूलमधून टोटल अमाऊंट ऑफ जे काही फ्लुइड असणार आहे, हे फ्लुइड काय होतं, ॲब्झॉर्ब होतं. आणि ड्यू टू दॅट जो काही स्टूल असणार तो काय होणार आहे, ड्राय होणार आहे. आणि त्या ड्रायनेसमुळे काय होऊ शकतं, जी काही मदरची बॉडी, या मदरच्या बॉडीमध्ये कॉन्स्टिपेशन डेव्हलप होऊ शकते. यासोबतच जर आपण बघितलं तर या मसल्स काय होणार आहे, पूर्ण मसल्सचं रिलॅक्सेशन, मसलचं होणार आहे रिलॅक्सेशन. जर मसलचं रिलॅक्सेशन होत असेल तर त्या कंडिशन म्हणजे काही कार्डियक स्फिंक्टर असणार आहे, जो काही काय असतो स्टमकमध्ये काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. जो काही कार्डियक स्फिंक्टर आहे, या कार्डियक स्फिंक्टरमध्ये पण काय होणार आहे, रिलॅक्सेशन होणार आहे. जर कार्डियक स्फिंक्टर रिलॅक्स होत असेल तर मदरमध्ये GERD काय होऊ शकतो, डेव्हलप होऊ शकतो. GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लेक्स डिसीज. त्याच्यामध्ये काय होतं, जे काही गॅस्ट्रिक कंटेंट आहे, हे गॅस्ट्रिक कंटेंट काय होतं, पास होतं इनटू देयर इज अ इसोफेगस. जो काही इसोफेगस आहे, या इसोफेगसमध्ये काय होणार, ते पास होणार आहे. त्यात आपण म्हणणार आहे GERD और देयर इज अ रिगर्गिटेशन ऑफ फूड. जे काही फूड आहे त्या फूडचं काय होणार, रिगर्गिटेशन होणार आहे, ते रिटर्न येणार आहे इसोफेगसमध्ये. आणि ड्यू टू दॅट काय होऊ शकतं, मदरला हार्ट बर्निंग चान्सेस मदरमध्ये इन्क्रीज होऊ शकतात. आणि हे साईन काय दिसू शकतं आपल्याला, प्रेझेंट दिसू शकतं इन देयर इज अ फिजिओलॉजिकल चेंजेस. यासोबतच काय होणार आहे, जे काही मदर आहे, मदरचे गॅस्ट्रिक सिक्रेशन्स आहे, हे गॅस्ट्रिक सिक्रेशन्स काय होतात, रिड्यूस होतात. गॅस्ट्रिक सिक्रेशन काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. जर गॅस्ट्रिक सिक्रेशन्स रिड्यूस होत असेल, याचं सिंपल मिनिंग काय, की जे काही पेप्टिक अल्सर डेव्हलप होण्याचे चान्सेस, हे पेप्टिक अल्सर डेव्हलप होण्याचे चान्सेस काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे मदरमध्ये. आणि हे जे काय असणार आहे, टोटल जे काही फिजिओलॉजिकल चेंजेस आहे गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिस्टममध्ये, ते असणार. देन नेक्स्ट आहे लिव्हर आणि गाल ब्लॅडर.
जो काही लिव्हर आहे आणि जो काही गॉल ब्लॅडर आहे त्या जर आपण विचार केला तर जे काही लिव्हरचे फंक्शन आहे हे लिव्हरचे फंक्शन काय होतात रिड्यूस होणार आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर लिव्हरवरचा जो काही लोड आहे तो तर इन्क्रीज झालेला असणार आहे, पण जो काही लिव्हर आहे या लिव्हरचे फंक्शन काय केले जाणार आहे थोडेसे सप्रेस केले जाणार आहे. देन जे काही लिव्हर LFT जर आपण बघितलं लिव्हर फंक्शन टेस्ट जर आपण केली तर लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये जे काही व्हॅल्यूज आहे या व्हॅल्यूज कोणत्याही प्रकारचे चेंज होणार नाहीये, ते काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे ॲज प्री प्रेग्नंट स्टेज. जे काही प्री प्रेग्नंट स्टेज मध्ये जे काही व्हॅल्यूज आहेत त्याच व्हॅल्यूज काय असणार ते कंटिन्यू असणार आहे. याच्यासोबत जर आपण गॉल ब्लॅडरचा विचार केला तर याचे काही गॉल ब्लॅडर आहे या गॉल ब्लॅडर मध्ये काय होणार आहे डिस्टेन्शन होणार आहे. म्हणजे काय तिथले जे काही मसल्स आहे या मसल्स काय होतात पूर्ण रिलॅक्स होतात आणि ड्यू टू दॅट तिथे काय होणार आहे डिस्टेन्शन होणार आहे. जर डिस्टेन्शन होत असेल त्यामधलं जे काही बाईल ज्यूस आहे हे बाईल ज्यूस काय होणार नाही प्रॉपरली पास होणार नाही, कॉन्ट्रॅक्शन त्याचं अर्थ होणार नाही आणि ड्यू टू दॅट जे काही गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट आहे या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट मध्ये जे काही बाईल ज्यूस आहे हे पास होणार जर होत नसेल तर त्या कंडिशन मध्ये जे काही गॉल स्टोन आहे म्हणजे गॉल ब्लॅडर मध्ये जे काही स्टोन फॉर्मेशन होतं हे स्टोन फॉर्मेशन होण्याचे जे काही चान्सेस असणार ते काय असणार आहे हाय असणार ड्यू टू लॅक ऑफ मोटिलिटी आणि लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जे काही कॉन्सन्ट्रेशन असणार आहे तिथे काय होणार आहे ते वॉटर काय होणार रिअब्झॉर्ब होणार आहे. जे काही कॉन्सन्ट्रेशन असणार आहे जे काही बाईल ज्यूस आहे या बाईल ज्यूसचं काय होणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे इन गॉल ब्लॅडर अँड ड्यू टू दॅट तिथे काय होणार आहे स्टोन फॉर्मेशन्सला स्टार्ट भेटणार आहे. देन नेक्स्ट आहे नर्वस सिस्टीम. जी काही नर्वस सिस्टीम आहे नर्वस सिस्टीम मध्ये पण काय होतं भरपूर सारे चेंजेस होतात. नर्वस सिस्टीम मध्ये काय तर नर्वस सिस्टीम मध्ये मदरला पिका डेव्हलप होऊ शकतो. पिका म्हणजे काय का जे काही नॉन इटेबल सबस्टन्सेस आहे नॉन इटेबल सबस्टन्सेस मदर काय करू शकते ईट करू शकते. याच्यासोबतच काय होणार आहे का जे काही डिप्रेशन असणारे हे डिप्रेशन मदरमध्ये डेव्हलप होऊ शकतं. देन देर इज सायकोसिसचे काही प्रॉब्लेम्स आहे हे सायकोसिस मदरमध्ये काय होणार आहे डेव्हलप होऊ शकतं. देन जे काही जे काही डिलिव्हरी आहे त्याच्यामध्ये पोस्ट पार्टल ब्ल्यू जे असतात हे पोस्ट पार्टल ब्ल्यू मध्ये काय जो काही सॅडनेस असतो मदरच्या बॉडीमध्ये हा सॅडनेस काय होऊ शकतो इन्क्रीज होऊ शकतो आणि मदरला काय होऊ शकतात एपिसोड्स येऊ शकतात ऑफ दरीज डिप्रेशनचे. त्याच्यानंतर जे काही कार्पल टनर सिंड्रोम आहे कार्पल टनर सिंड्रोम मदरमध्ये काय होऊ शकतो डेव्हलप होऊ शकतो. म्हणजे मदर जे काही एक्स्ट्रीमिटीज आहे एक्स्ट्रीमिटीज मध्ये काय नमनेस दिसू शकतो. जे काही सेन्सरी फंक्शन आहे ते शॉर्ट पिरियड ऑफ टाइम साठी काय दिसू शकतो आपल्याला लॉस झालेला दिसू शकतो. हे सगळे चेंजेस आहे इन दरीज नर्वस सिस्टीम. देन नेक्स्ट आहे एंडोक्राइन सिस्टीम. जे काही एंडोक्राइन सिस्टीम आहे या एंडोक्राइन सिस्टीम मध्ये काय होणार आहे चेंजेस होणार आहेत. आणि जे काही एंडोक्राइन सिस्टीम आहे या एंडोक्राइन सिस्टीम मध्ये जर आपण बघितलं तर जे काही आपल्या पिट्युटरी ग्लँड्स या पिट्युटरी ग्लँड पासून तर एंडिंग पर्यंत जे काही आपले पॅनक्रिया आहे या पॅनक्रिया पर्यंत काय होणार आहे टोटल चेंज होणार आहे. जर आपण पिट्युटरी ग्लँड मध्ये बघितलं तर जो काही पिट्युटरी ग्लँड आहे पिट्युटरी ग्लँडचे काय करतो जे काही हार्मोन्स आहे हे हार्मोन्स काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. आणि हे जे काही पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन्स याच्यामध्ये काय GH हार्मोन जो असतो तो काय होतो इन्क्रीज होतो आणि GH हार्मोनमुळे काय होणार आहे जे काही ग्रोथ ऑफ द फिटस आहे ही ग्रोथ ऑफ द फिटस काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. याच्यासोबतच जी काही साईज असणार आहे पिट्युटरी ग्लँडची ही साईज पण काय होते इन्क्रीज होते. याच्यासोबत जे काही फंक्शन असणार आहे पिट्युटरी ग्लँडचं हे फंक्शन काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. बट इथे जो काही गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन आणि जे काही गोनाडोट्रोपिन हार्मोन आहेत हे हार्मोनचं सिक्रेशन काय होणार आहे सबसाइड होणार आहे. म्हणजे काही गोनाडल हार्मोन आहे हे गोनाडल हार्मोनचं जे काही सिक्रेशन आहे हे सिक्रेशन काय होणार आहे रिड्यूस होणार आहे. कारण जे मदरमध्ये काय असणार आहे प्रेग्नन्सी असणार आहे आणि ड्यू टू दॅट FSH आणि LH जो काही हार्मोन आहे हा काय होतो रिड्यूस होतो सिक्रेशनमध्ये. देन नेक्स्ट जो काही TSH आणि ADH असणार आहे हा काय सेम असणार आहे. म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि देयर इज अ अँटी डायुरेटिक हार्मोन काय असणार आहे सेम असणार आहे ॲज युज्युअल. सेम त्याचं काय असणार आहे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर नेक्स्ट असणार आहे थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडमध्ये काय चेंज होतो तर थायरॉइड ग्लँडमध्ये दिसणार आहे आपल्याला हायपरट्रॉफी. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं जे काही सेल्स आहे या सेल्समध्ये काय दिसणार आहे आपल्याला हायपरट्रॉफी दिसणार आहे. आणि त्याच्यामध्ये जो काही T3 आणि T4 नावाचा हार्मोन आहे थायरॉइड ग्लँडचा तो काय होतो इन्क्रीज होतो. पण जो काही सोमॅटोट्रॉपिन आहे कॅल्सिटोनिन आहे हे काय असणार आहे सेम असणार आहे. त्याच्यामध्ये काय जास्त इन्क्रीज नाही असणार आहे. पण सोमॅटोट्रॉपिन जो हार्मोन आहे हा सोमॅटोट्रॉपिन हार्मोन काय होतो इन्क्रीज होतो काय जो काही फिटस आहे या फिटसच्या डेव्हलपमेंटसाठी. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर आहे ॲड्रिनल कॉर्टेक्स. जो काही ॲड्रिनल कॉर्टेक्स आहे या ॲड्रिनल कॉर्टेक्समध्ये काय चेंज होणार आहे तर जो काही ॲड्रिनल कॉर्टेक्स या ॲड्रिनल कॉर्टेक्समध्ये काय होणार आहे स्लाइट इन्क्रीजमेंट होणार आहे. स्लाइट काय होणार आहे हायपरट्रॉफी होणार आहे. आणि ड्यू टू दॅट हायपरट्रॉफी काय होणार आहे जे काही ॲड्रिनल कॉर्टेक्सचे हार्मोन्स हे हार्मोन्स काय केले जातात इन्क्रीज केले जातात सिक्रेशनचे. जे काही स्टेरॉइडल हार्मोन असेल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द फिटस फिटसच्या डेव्हलपमेंटसाठी ते काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. यासोबत जर आपण पॅराथायरॉइड ग्लँड बघितले तर पॅराथायरॉइड ग्लँडमध्ये काय दिसतं आपल्याला हायपरट्रॉफी दिसणार आहे. पॅराथायरॉइड म्हणजे त्याच्यामध्ये दिसणार आपल्याला हायपरट्रॉफी. पण या ठिकाणी काय होतं जे काही पॅराथायरॉइड ग्लँड आहे या पॅराथायरॉइड ग्लँडमध्ये ते जे काही फंक्शन असणार आहे फंक्शन कसं असणार आहे सेम असणार आहे. फंक्शन
सेम असतं ॲज अ नॉन प्रेग्नंट स्टेज. म्हणजे जे काही पॅराथायरॉइड हार्मोन आहेत कॅल्सिटोनिन वगैरे याचं सिक्रेशन जे काय असणार आहे हे काय असणार आहे सेम असणार आहे ॲज प्री प्रेग्नंट स्टेज. देन नेक्स्ट देयर इज अ पॅनक्रिया. पॅनक्रियाज आपण जसं बघितलं का पॅनक्रियामध्ये काय होणार आहे जे काय आयलेट्स ऑफ लंगर हँड याच्यामध्ये हायपरट्रॉफी होणार आहे. ड्यू टू दॅट देयर इज अ इन्सुलिन सिक्रेशन काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. हे सगळं कुठं होणार आहे इनसाइड देयर इज अ पॅनक्रिया. आणि हे जे काही पूर्ण थायरॉइड ग्लँड्स या थायरॉइड ग्लँड्समध्ये काय होणार आहे चेंजेस होणार आहे. याच्यासोबत जर आपण बघितलं तर ड्युरिंग देयर इज अ एंडोक्राइन ग्लँड. एंडोक्राइन ग्लँडमध्ये ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी इथं काय होणार आहे एक ऑर्गन डेव्हलप होतो त्याला आपण म्हणतो प्लासेंटा. आणि जो काही प्लासेंटा आहे हा प्लासेंटा काय करतो हार्मोन्सचं सिक्रेशन्स करतो. म्हणजे हार्मोन्स काय करणार आहे फॉर्म करणार आहे. आता हा जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटामध्ये काय होतात दोन प्रकारचे हार्मोन्स फॉर्म होतात. नंबर 1 असणार आहे त्याचं प्रोटीन हार्मोन आणि नंबर 2 असणार आहे स्टेरॉइड हार्मोन. आता जर आपण प्रोटीन हार्मोनचा विचार केला तर प्रोटीनमध्ये तो काय सिक्रेट करतो तो सिक्रेट करणार आहे ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन. आणि सोबतच ह्यूमन जो काही ह्यूमन प्लासेंटल लॅक्टोजन जो काही हार्मोन आहे हा काय करणार आहे तो सिक्रेट करणार आहे प्रोटीन हार्मोन. आणि जो काही स्टेरॉइड हार्मोन आहे या स्टेरॉइड हार्मोनमध्ये तो सिक्रेट करतो इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. आता जसं आपण बघितलं ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन हा ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन काय आहे सेम आहे ल्युटिलायझिंग हार्मोन सारखाच. आणि तो काय करतो ल्युटिलायझिंग हार्मोन सारखे काय करणार फंक्शन परफॉर्म करणार आहे. जर हा आपण ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन बघितलं तर हा काय करतो म्हणजे जो काही कॉर्पस ल्युटियम हा कॉर्पस ल्युटियम काय करणार आहे फॉर्म सिक्रेट करणार आहे. पण जो काही कॉर्पस ल्युटियम आहे या कॉर्पस ल्युटियमच्या नंतर जो काही प्लासेंटा आहे हा प्लासेंटा काय करतो तो फॉर्म करतो. आणि जे काही प्लासेंटाचे जे काही फंक्शन्स आहे हे फंक्शन्स काय केले जातात परफॉर्म केले जातात. त्याचे फंक्शन जे काय असणार आहे ते असणार आहे कॉर्पस ल्युटियमला काय करणार स्टिम्युलेट करणं म्हणजे स्टिम्युलेशन ऑफ द कॉर्पस ल्युटियम. जेणेकरून काय होणार आहे 6 वीक पर्यंत काय होणार आहे जे काही प्रोजेस्टेरॉनचं फॉर्मेशन असणार आहे हे कॉर्पस ल्युटियम काय करणार आहे कंप्लीट करणार आहे. देन मेंटेनन्स ऑफ देयर इज अ कॉर्पस ल्युटियम. जो की कॉर्पस ल्युटियम आहे या कॉर्पस ल्युटियमला काय करायचं कम्प्लिटली स्टिम्युलेट करत राहायचं आणि त्याला काय करायचं मेंटेन करत राहणं. देन नेक्स्ट स्टिम्युलेशन ऑफ देयर इज अ मेल गोनॅडल हार्मोन. जो काही मेल गोनॅड जर मेल बेबी असेल मेल पिटस असेल त्या कंडिशनमध्ये काय करायचं मेल गोनॅडल हार्मोन म्हणजे जो काही टेस्टोस्टेरॉन आहे या टेस्टोस्टेरॉनच्या सिक्रेशनसाठी काय करणार आहे तो हेल्प करणार आहे जो काही ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन आहे तो. देन नेक्स्ट जे काही ॲड्रिनल हार्मोन्स आहे ते ॲड्रिनल हार्मोनसाठी काय करणार तो स्टिम्युलेट करणार आहे त्या ऑर्गन्सला. देन जे काही थायरॉइड ग्लँड आहे या थायरॉइड ग्लँडला पण काय करणार तो स्टिम्युलेट करणार आहे. जर आपण बघितलं त्यासोबतच काय करणार जो काही रिलॅक्झिन हार्मोन आहे हा रिलॅक्झिन हार्मोन पण कोणामुळे सिक्रेट होतो जो काही ह्यूमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन आहे त्याच्यामुळे. देन नेक्स्ट आहे ह्यूमन प्लासेंटल जो काही लॅक्टोजन आहे या ह्यूमन प्लासेंटल लॅक्टोजन GH हार्मोन जो असतो आपला गोनाडोट्रोपिकल हार्मोन या हार्मोन सारखाच असणार आहे. आणि त्याचं फंक्शन जे काय असणार आहे जे काही डेव्हलपिंग फिटस आहे या डेव्हलपिंग फिटसला काय करायचं आहे त्याच्या साईजनी शेपने काय करायचं आहे प्रॉपरली डेव्हलप करायचं आहे. प्रमोशन ऑफ द ग्रोथ काय केलं जाणार आहे हा जो काही ह्यूमन प्लासेंटल लॅक्टोजन हार्मोन आहे हा काय करतो प्रमोशन करतो ग्रोथ ऑफ देयर इज जो काही फिटस आहे या फिटसची ग्रोथसाठी. आणि प्रमोशन ऑफ द ट्रान्सफर ऑफ ग्लुकोज जो काही ग्लुकोज मॉलिक्युलचं ट्रान्सपोर्टेशन आहे आणि जे काही अमायनो ॲसिडचं ट्रान्सपोर्टेशन आहे या अमायनो ॲसिड ट्रान्सपोर्टेशनसाठी काय करणार तो हेल्प करणार आहे. जर आपण बघितलं स्टेरॉइडल हार्मोनमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ते काय केलं जातं हे जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आहे हे काय करतात बॉडीमध्ये जे काही ब्लड सप्लाय इन्क्रीज करण्याचं काम देन प्रेग्नन्सी होल्ड करण्याचं काम याच्यासोबत जे काही अनदर ऑर्गन्स या अनदर ऑर्गन्सला काय केलं जातं स्टिम्युलेशन करण्याचं काम काय कोण करणार आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. म्हणजे हे जे काही टोटल चेंजेस आहेत हे टोटल चेंजेस कशामध्ये होणार आहे इन अ फिजिओलॉजी होणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. आणि इथं हा जो काही आपला पॉईंट आहे फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग द प्रेग्नन्सी हा काय झालेला आहे कंप्लीट झालेला आहे. सो थँक्यू सो मच.